बाहेर पाऊस चालू आहे आणि आपल्याला सगळ्यांना तो पदार्थ गरमागरम खायला खूप आवडतो. ओळखा पाहू तो कोणता? नमस्कार, सुलभाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. उभे पातळ स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत. पूर्ण पातळ स्लाईस झालेले आहेत आणि आपल्याला त्या पाकळ्या पूर्णपणे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आणि त्यात आपल्याला 1 चमचा मीठ टाकून ठेवायचे आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चांगलं पाणी सुटलेलं आहे कांद्याला आणि त्यात आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि 1 चमचा ज्वारीचे पीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला. अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा धने पावडर. आणि मीठ एकदम कमी टाकून घ्यायचं आहे कारण आपण सुरुवातीला कांद्याला टाकून घेतलेलं आहे मीठ. आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर भरपूर टाकायची आहे. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला 1 चमचा त्या मिश्रणामध्ये तापलेलं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून आपण भजी तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता भजी पूर्ण टाकून घेते आणि 5 मिनिट फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला. 5 मिनिटे झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. छान कुरकुरीत होतात या पद्धतीने केल्यानंतर. आणि 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवाज पण ऐकवते. एकदम कुरकुरीत होतात. आपण कुरकुरीत होण्यासाठी तांदूळ पिठी वापरलेली नाही आहे. फक्त 1 चमचा ज्वारीचे पीठ वापरलेली आहे. तुम्ही बघू शकता छान कुरकुरीतपणा आलेला आहे भज्यांना. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका. तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.